से जास्ती स्वदेशी हसू, स्वदेशी एम्मे, उसका तो संगनी यूज करके मूत्र के साथ मिक्स करके डालना है। अभी ये कार्य करने में सपोज कभी उदाहरण के लिए कीट आया, जंतु आया, तो क्या करना? तो जंतुनाशक, कीटनाशक आप स्वयं बनाना। वो कैसे बनता है? 10 लीटर हसू मूत्र, 2 किलो ಬೇವಿನ ಬೀಜ, 2 किलो ಎಕ್ಕಿ ಎಲೆ, 2 किलो ಬೇವಿನ ಬೀಜ, 2 किलो ಎಕ್ಕಿ ಎಲೆ, 10 लीटर हसू मूत्र। अभी एक्की एले बेविन बीज को चटनी बनाना और हसू मूत्र में मिक्स करना। नंतर हसू मूत्र में 100 लीटर नीर मिक्स करना और नंतर स्प्रे करना, सभी कृमि का नाश करता है। यदि आपके पास यदि वंद वृक्ष है, सीताफल को क्या, सीताफल वृक्ष का जो यले है ना, वो बेस्ट क्वालिटी कृमिनाशक। 2 किलो सीताफल यले चटनी बनाना, हसू मूत्र में मिक्स करके स्प्रे करना, सभी कृमि का नाश करता है। और मैं आपको एक सिंपल माहिती देता हूं, जो यले को हसू नहीं खाता वो सभी यले को चटनी बना के स्प्रे करेगा तो सभी कीट मर जाते हैं। हसू जो यले को नहीं खाता वो सभी को चटनी बना के हसू मूत्र में मिक्स करके स्प्रे करने से सभी कीट मरता है। ये तो सिंपल सरल प्रिंसिपल है, इसका हम कभी भी एक्सपेरिमेंट करके देख सकते हैं। हमारे गांव में तो वंदु प्रोडक्ट है तंबाकू, टोबैको, वो तो बेस्ट क्वालिटी कृमिनाशक। 1 किलो तंबाकू, 10 लीटर हसू मूत्र, वो दोनों को मिक्स करना, 7 दिवस उसको ऐसे ही रखना। नंतर 100 लीटर नीर मिक्स करके स्प्रे करना, सभी कृमि का नाश करता है। बेस्ट क्वालिटी कृमिनाशक तंबाकू, बेस्ट क्वालिटी कृमिनाशक बेविन बीज, बेविन यले, एक्की यले। और एक तो हम लोग मराठी में उसको बेशरम कहते हैं, कन्नड़ में क्या कहते हैं? गार्बेल, गार्बेल जिसको कहते हैं, गार्बेल, गादड़। अच्छा, और वो धतूरे को क्या कहते हैं? धतूरी बोलते हैं। हाँ, तो धतूरी का जो वो बीज होता है ना, और उसका जो येले, वो बेस्ट क्वालिटी कृमिनाशक, बहुत अच्छा है। कहीं से भी मिले तो उसको तोड़ना, 2 किलो चटनी बनाना, बीज का साथ चटनी बनाना, उसका बीज प्लस येले दोनों मिक्स करके चटनी बनाना, 10 लीटर हसू मूत्र में मिक्स करके नीर का साथ स्प्रे करना, तो 100% रिजल्ट, बेस्ट आता है रिजल्ट उसका। कोई भी कृमि नाश होता है। और किसी भी क्रॉप में कर सकते हैं आप। एक्की का क्रॉप है उसमें कर सकते हैं, आपका अगर कब्बू का क्रॉप है उसमें कर सकते हैं, आपको अगर ज्वारी का क्रॉप है, ज्वारी के क्रॉप में कर सकते हैं, वेजिटेबल है, सोप्पू का क्रॉप है उसमें कर सकते हैं, कोई भी क्रॉप में कर सकते हैं। और फॉर्मूला सेम है। 1 एकड़ भूमि को अगर कृमिनाशक बनाना, कीटनाशक बनाना, तो 10 लीटर हसू मूत्र, 2 किलो बेविन बीज, 2 किलो एक्की एले, 2 किलो धतूरा, हाँ धोत्री, गुड़वड़ की, अच्छा। और ऐसा मराठी में एक छोटा सा झाड़ होता है, उसमें से रुई निकलता है, उसको कन्नड़ में क्या कहते हैं?
मराठी में हम लोग रुई का झाड़ कहते हैं, उसमें से रुई निकलता है, वो झाड़ छोटा सा होता है, तो उसका अगर येले मिलता है वो बेस्ट क्वालिटी कृमिनाशक, कड़ली बोलते हैं, तो वो बेस्ट क्वालिटी जंतुनाशक है। और आप हमेशा एक चीज याद रखना, जो भी येले को हसू नहीं खाएगा वो सभी से कृमिनाश होता है। सिंपल फॉर्मूला, हसू को आप खिला के देखना, अगर हसू खाया तो उससे कृमिनाश नहीं होगा, हसू नहीं खाया उसको चटनी बनाना, हसू मूत्र में मिक्स करना, स्प्रे करना, सभी जंतु का नाश होता है। ये आप कर सकते हैं। तो सावयव कृषि करने में जंतुनाशक आप स्वयं बना सकते हैं और रासायनिक गोबर यूरिया डीएपी का आवश्यकता नहीं। हसू संगणी, हसू मूत्र, बल्ला और उड़िद बेड़े, उद्दिन बेड़े, तो उद्दिन बेड़े पाउडर, ये 4 चीजों का प्रयोग करके आपका कृषि भूमि को जास्ती से जास्ती उत्पन्न करने के लिए तैयार कर सकते हैं। ये बहुत सरल है। 15 वर्ष से मैं करता हूं। 50,000 कृषि परिवार को, माने रईत परिवार को ये माहिती मैं दिया है, वो सभी करते हैं और सभी बहुत सुखी है। उसका जीवन का यूरिया डीएपी का खर्चा शून्य हो गया, स्प्रे करने का खर्चा शून्य हो गया, अभी नीर जास्ती लगता नहीं, बहुत कम नीर में अच्छा क्रॉप आता है और उत्पन्न जास्ती होता है, और उसका जो उत्पन्न है उसका मार्केट प्राइस भी जास्ती मिलता है। हमारा एक दोस्त है यवतमाल डिस्ट्रिक्ट में, वर्धा के पास में, महाराष्ट्र में, वो लास्ट 7 वर्ष से सावयव कृषि करता है, कॉटन करता है, कापूस। अभी उसका जो कापूस है वो एक्सपोर्ट होता है क्योंकि वो सावयव पद्धति से उत्पन्न करता है। तो भारत में कापूस का भाव है 18 रुपए क्विंटल, 1800 रुपए क्विंटल मैक्सिमम, 1,800 रुपए क्विंटल मैक्सिमम प्राइस है। जब भी वो कॉटन एक्सपोर्ट करता है तो उसका प्राइस है 5,600 रुपए क्विंटल, 5,600 रुपीज क्विंटल। वो जर्मनी एक्सपोर्ट करता है और जर्मन कंपनी उसको पूरा पेमेंट एडवांस में देता है ताकि वो किसी दूसरे को नहीं देगा। कारण क्या है, वो जो कॉटन है वो क्वालिटी बहुत अच्छा आता है सावयव पद्धति से। तो आप सावयव कृषि करेंगे, प्राइस जास्ती है, उत्पन्न जास्ती है, मार्केट शेयर जास्ती है और लाभ बहुत जास्ती है, हानि उसमें कुछ भी नहीं। और मैं जब भी देखा ये करके, सावयव पद्धति से कृषि कार्य करने में हसू संगणी, हसू मूत्र जास्ती प्रयोग होता है तो भूमि में गांडुल बहुत जास्ती होता है, येरवड़ू, और येरवड़ू जास्ती होने से वो भूमि में ऊपर नीचे घूमता रहता है। उसके घूमने से क्या होता है, वो भूमि को जो मिट्टी है, उसका जो सॉइल है, उसको पोरस करता है। वो ऐसे नीचे जाता है, फिर ऊपर आता है, फिर नीचे, फिर ऊपर। तो ये जो छोटे छोटे वो ट्यूब्स बनाता है, कैपिलरी ट्यूब्स बनाता है, और वही ट्यूब से मलय नीर अंदर भूमि में जाता है। तो मलय नीर को मैक्सिमम भूमि में ले जाने का ताकत येरवड़ू का है, गांडोल का है। और येरवड़ू का संख्या जितना जास्ती होगा उतना जास्ती भूमि में नीर आता है, और जितना जास्ती भूमि में नीर आएगा उतना बाहर का नीर का आवश्यकता कमी होता है। और येरवड़ू का संख्या जास्ती होने के लिए उसको भोजन लगता है, और उसका भोजन है हसू संगणी। येरवड़ू सबसे जास्ती हसू संगणी खाता है, तो हसू संगणी उसको जास्ती मिलेगा, उसका भोजन जास्ती होगा, उसका ताकत जास्ती होता है, तो वो काम जास्ती करता है और वो हमेशा काम करता है, कभी भी आराम नहीं करता, 24 आवर्स काम करता है। और बंधु येरवड़ू जब भी उसका डेथ होता है तो डेथ होने से पहले 1 लक्ष येरवड़ू उत्पन्न करके वो मरता है। उसका रिप्रोडक्शन बहुत फास्ट है, वो फैमिली प्लानिंग में नहीं मानता, और प्रकृति उसको बोला है कि तुम फैमिली प्लानिंग नहीं करना, नहीं तो प्रॉब्लम हो जाएगा। तो जास्ती से जास्ती वो येरवड़ू उत्पन्न करके फिर वो मरता है, और उससे भूमि का जो सॉइल है
वो जास्ती नीर पकड़ता है। एक सेकंड, भूमि का सॉइल सॉफ्ट बहुत हो जाता है, एरवड़ू उसको सॉफ्ट करता है, ब्रेकिंग, सॉइल ब्रेकिंग करता है। और भूमि का सॉइल बहुत सॉफ्ट है, तो हवा, नीर और सूर्य प्रकाश तीनों को वो ले सकता है। और किसी भी प्लांट को ग्रोथ होने के लिए हवा का आवश्यकता है, नीर का आवश्यकता है और प्रकाश का आवश्यकता है। वो तीनों उसको एरवड़ू की मदद से मिलता है। तो आप जब भी सावयव कृषि करेंगे तो ये लाभ आपको होने वाला है। मेरा आपको रिक्वेस्ट है कि आपका पास जो भी भूमि है उसमें मैक्सिमम सावयव कृषि करना, और पूरा भूमि में करने का हिम्मत नहीं है तो 1-2 एकड़ भूमि में करना ये साल, और 1-2 एकड़, 2 एकड़, 3 एकड़ में करना। फिर जब भी रिजल्ट आएगा तो अगले वर्ष आप सभी भूमि में कर सकते हैं। हानि कुछ भी नहीं है, लाभ ही जास्ती से जास्ती उसमें है। और मैं तो बहुत सारा रहित नागरिकों को गारंटी देता है कि आपको तो गारंटी से ये काम करना, कुछ भी हानि नहीं होगा, क्योंकि हम लोग सभी जगह करके देखा है, कहीं भी हानि नहीं होता। तो ये तो बहुत सरल, सिंपल, भारत का रईत वर्ग का जो आत्महत्या समस्या है उसके परिहार का तो सबसे अच्छा तरीका है। नहीं तो भारतीय रईत वर्ग इतना बेजार हो गया है, यूरिया, डीएपी, सुपर फॉस्फेट, बैंक का साल, कोऑपरेटिव सोसाइटी का साल, जमींदार का साल लेते 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 सभी डूब गया उसमें। अभी उससे बाहर निकलने का तो सरल परिहार है सावयव कृषि। अभी ये जो मैं आपको माहिती दिया, इसमें आपको कोई प्रश्न हो तो जरूर पूछना। जो अगर आपको नहीं समझ में आया हो तो बोलना, वो कन्नड़ अभी भाषांतर करके आपको समझा देंगे। आप ये फॉर्मूला कन्नड़ में पूरा बता दो जो मैं बोला। 10 किलो संगणी नहीं, 30 किलो संगणी 30 ಲೀಟರ್ ಹಸುಮೂತ್ರ, 1 किलो ಬಲ್ಲ, 2 किलो ಉದ್ದಿನ ಬೇಳೆ पाउडर। बस एक तो ये उनको ठीक से समझ में आ जाए ये फॉर्मूला, आप उसको कन्नड़ बता दो। आप बता दो, फिर उनका कोई प्रश्न होगा। जो मेन फॉर्मूला है वो ये है। ಈಗ ಅವರು ಹೇಳಿದಂತಂದ್ರೆ ರೈತರು ಯಾಕೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೃಷಿ ಸ್ವಾವಲಂಬಿಯನ್ನ ಅಳವಡಿಸಬೇಕು. ಇದನ್ನ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡ್ರೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಯೂರಿಯಾ, DAP ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇದಾವೆ ಇವೆಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇರುವಂತ ಈ ದೇಶಿ ಆಕಳ, ಜವಾರಿ ಆಕಳನ್ನ ನಾವು ಸಾಕಬೇಕು. ಅದರ ಸಗಣಿ 30 ಕಿಲೋ ಸಗಣಿ, 30 ಲೀಟರ್ ಅದರದ್ದು ಗೋಮೂತ್ರವನ್ನ ಹಾಗೂ ಅದರಲ್ಲಿ ಬೆಲ್ಲವನ್ನು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ 10 ಕಿಲೋ ಬೆಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ 1 ಕಿಲೋ ಬೆಲ್ಲವನ್ನು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಮತ್ತು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ 7 ದಿವಸ ಇಟ್ಟು ಹೊಡೆದ್ರೆ ಈ ಇದರಲ್ಲಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಮೆಳಿಹುಳ ಬೆಳೀತದೆ. ಎರೆಹುಳ, ಮೆಳಿಹುಳ ಬೆಳ್ಯಾಕ ನಮ್ಗೆ ಆಸ್ಪದ ಆಗ್ತದೆ. ಆ ಮೆಳಿಹುಳ ಏನ್ ಮಾಡ್ತಾವ ಅಂತಂದ್ರೆ ಅವು ತಳಗ್ ಹೋಗಿ ಮ್ಯಾಗ ಬರೋದಂತ್ರ ಅವು 15 ಫೂಟ್ ಕೆಳಗೆ ಹೋಗ್ತಾವಂತೆ, 15 ಫೂಟ್ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತವೆ. ಈ ಮಾಡೋದಂತ್ರ ಅಗ್ದಿ ಭೂಮಿ ಭಾರ ಪರ್ವತ ಅಂತ ಉಳಿತದೆ. ಇದನ್ನ ಮಾಡೋದಂತ್ರ ನಮಗೆ ಅವರು ಮಾಡಿದ 15 ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಅವ್ರು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು ಉತ್ಪನ್ನ ಮೊದಲು 5% ಆಯ್ತಂತೆ, ಆಮೇಲೆ 25%, 50%, 100%, ಈಗ ಅವರು 150% ತೋಳ್ತಾರೆ. 1 ಎಕರೆಗೆ ಅಗದಿ ಕಡಿಮೆ ಅಂದ್ರೆ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಉತ್ಪನ್ನ ತೆಗಿತಾರಂತೆ ಅವರು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರಣಂತರ ಈಗ ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ನಾನು ಸುಮಾರು 2 ವರ್ಷ ನಂತರ ನಾನೇ ಸ್ವಂತ ಮಾಡಿದ್ದೇವೆ.
ಇವರ ಒಂದು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಆಧಾರದ ಪ್ರಕಾರ ಅದ್ರ ಬುಕ್ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ ನಾವೇ ಕಾಂಪೋಸ್ಟ್ ಗೊಬ್ಬರ ಮಾಡಿ ಅದು ಪ್ರಭುವರು ಒಂದು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ನಾವೊಂದು ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಮದೇ ಒಂದು 30 ಗುಂಟೆ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾವೊಂದು 9 ಚೀಲ ಬೀಜ ಬೆಳಲಿಕ್ಕೆ ಆಸ್ಪದ ಆಗಿದೆ. ಹತ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ಔಷಧ ಹೊಡೆದಿಲ್ಲ. ಈ ಗೋಮೂತ್ರ, ಹುಡುಗರ ತಪ್ಪಲ, ಇವ್ರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಇವರು ತಪ್ಪಲು ಎಲ್ಲ ತಂಬಾಕು ರಸ ಎಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ನಾವು ಸ್ವಂತ ಹೊಡೆದಿದೆ. ಒಂದು ಹನಿ ಔಷಧ ಹೊಡೆದಿರ್ಕಿಲ್ಲ. ಅದೊಂದು ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿದೆ. ಹತ್ತಿ ಹೊಡೆದಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಬಿಳಿಜೋಳ, ಕಡ್ಲಿ ಹೊಡೆದ ನಂತರ ಕಡ್ಲಿ ಸಲ ಕಾಳು ದಪ್ಪ ಆಗ್ತದೆ, ಬಿಳಿಜೋಳ ಸಲ ದಪ್ಪ ಆಗ್ತದೆ. ಇದು ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ನಾವು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಈ ತರ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಸಾಲನ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈ ರೈತರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಇದರಲ್ಲಿ ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಅವ್ರ ಒಂದು ವಿಚಾರಧಾರಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮುನ್ನುಗ್ಗೋಣ. ಮತ್ತು ಅವರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಒಂದು ನಾವು ಸ್ವಾವಲಂಬಿಗಳನ್ನಾಗೋಣ. ರೈತರೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ भारत देश प्रयत्न ಮಾಡೋಣ. वो जो फॉर्मूला है ना, वो स्पेसिफिक आप बता दो. 1 एकड़ कृषि भूमि को 30 किलो हसु सगणी, 30 ಲೀಟರ್ ಹಸು ಮೂತ್ರ, 1 किलो बल्ला, 2 किलो ಉದ್ದಿನ ಬೇಳೆ ಪೌಡರ್. ये आप 30 ಕಿಲೋ ಸಗಣಿ, 30 ಲೀಟರ್ ಗೋಮೂತ್ರ, 1 ಕಿಲೋ ಬೆಲ್ಲ, 2 ಕಿಲೋ ಉದ್ದಿನ ಬೇಳೆ ಹಿಟ್ಟು. ಆ ಹಿಟ್ಟು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ 7 ದಿವಸ ಇಟ್ಟಕಾರ 1 ಎಕರೆಗೆ ರಗಡಾಗ್ತದೆ. और 300 ಲೀಟರ್ ನೀರು, 300 ಲೀಟರ್ ನೀರು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಹೊಡಿಬೇಕು. ಇಷ್ಟು ಹೊಡೆದ್ರೆ 1 ಎಕರೆಗೆಲ್ಲ एवरी 15th डे, हर 15 ದಿವಸ 15 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ 15 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ಹೊಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ಬೇಕು. ಇದರಿಂದ ನೀರಿನ ಅಂಶ ಸಲ ಅದು ಭೂಮಿ ಕಡಿಮೆ ಇಡ್ಕೋತದೆ. ನೀರಿನ ಅಂಶ ಸಲ ಅದು ನಮಗೆ ಇದಾಗ್ತದೆ. ಮತ್ತೆ ನೀರು ಹಸೊತ್ತಿನ ಸಲ ಅದನ್ನ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ನಾವು ಇಡಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಯೂರಿಯಾ ಅದು ಬಿಟ್ಟು ಈಗ ಸಾವಯವ ಕೃಷಿ ಮಾಡಕ್ ಹತ್ಕೊಳ್ಳಿ ಸಡನ್ ಆಗಿ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಂತ ಇಳುವರಿ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. कोई प्रॉब्लम नहीं, ಏನೂ ಆಗಲ್ಲ. अगर आप सडन स्टॉप करेंगे, तुरंत बंद करेंगे तो भी समस्या नहीं. आपको करना क्या है, एवरी 15th डे, एवरी 15 दिवस में ये तो मिक्स करके स्प्रे करना है. 30 किलो हसु संगड़ी, 30 ಲೀಟರ್ ಹಸು ಮೂತ್ರ, 1 किलो बल्ला, 2 किलो ಉದ್ದಿನ ಬೇಳೆ पाउडर. ये 4 प्रोडक्ट को मिक्स करना. 7 दिवस ड्रम में रखना. 7 दिवस नंतर 300 ಲೀಟರ್ ನೀರು मिक्स करना और स्प्रे करना. एवरी 15th डे करेंगे. ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋದ್ರೆ 50% ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ಪೂರ್ತಿ ಮೀನು ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಅಡ್ಡಿಲ್ಲ. फर्स्ट ईयर में आपको सेम प्रोडक्शन आएगा. जितना आप रासायनिक गोबर का प्रयोग करके प्रोडक्शन लेते हैं उतना ही फर्स्ट ईयर में आएगा. सेकंड ईयर जास्ती होगा. थर्ड ईयर में 25 ಸೆಕಡ ಜಾಸ್ತಿ होगा. 4th 5th ईयर में 50 ಸೆಕಡ ಜಾಸ್ತಿ होगा. 10th ईयर में 10 वर्ष में 150 ಸೆಕಡ ಜಾಸ್ತಿ होगा. 150% जास्ती. और जब भी कृषि कृमि नाशक बनाना है, कीटनाशक बनाना है, तो मैंने आपको बोला जो भी यले को हसू नहीं खाता वो सभी यले को चटनी बनाना, 10 ಲೀಟರ್ हसू मूत्र में मिक्स करना, 100 ಲೀಟರ್ ನೀರು मिक्स करके स्प्रे करना, सभी कृमि नाश होता है. उदाहरण के लिए एक्की यले हसू नहीं खाता, एक्की यले हसू नहीं खाता. एक्की यले का चटनी बनाना, हसू मूत्र में मिक्स करके स्प्रे करना. तंबाकू हसू नहीं खाता, तंबाकू को हसू मूत्र में मिक्स करना, हसू मूत्र में नीर मिक्स करके स्प्रे करना, उससे भी कृमि नाश होता है. बेबिन बीज को चटनी बनाना, हसू मूत्र में मिक्स करके स्प्रे करना. और ये सभी एक साथ भी कर सकते हैं. बेबिन यले, एक्की यले, बेबिन बीज, तंबाकू सभी नाल को एक साथ मिक्स करके नीर में और हसू मूत्र में स्प्रे करना. एक बार में कर सकते हैं. और यदि आपका घर में ताम्र पात्र है, ताम्र पात्र, उसमें मिक्स करेंगे तो बेस्ट क्वालिटी. ताम्र पात्र में हसू मूत्र को पहले भरना, फिर उसमें बेबिन बीज का चटनी डालना, एक्की यले चटनी डालना, फिर ताम्र पात्र में 7 दिवस उसको ऐसे रखना. या तो 7 दिवस रखना, नहीं तो उसको बॉईल करना, बिसी करना. नंतर उसमें 100 ಲೀಟರ್ ನೀರು मिक्स करके स्प्रे करना. सुपर बेस्ट रिजल्ट. और दूसरा तो इनको वो जो बात मैंने बोला वो आप कन्नड़ में ठीक से बताओ
कि जितने भी पेड़ के पत्ते टूट के गिरते हैं वो सभी भूमि में डालना अत्यंत आवश्यक है। ಪ್ರತಿಯೊಂದು ಗಿಡದ ಎಲೆಗಳು ಏನು ಬೀಳ್ತಾವಲ್ಲ ಅವೆಳೆ ಸುಡಬಾರ್ದು ಹಂಗೆ ಅದ್ರ ಪುಡಿ ಮಾಡಿ ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಅದು ಹುಗಿಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಅದ್ರದ್ದು ಹೆಚ್ಚಾನೆಚ್ಚು ನೈಟ್ರೋಜನ್ ಅದ್ರ ಏನು ನಿಮ್ಗೆ ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರದಿಂದ ಏನು ಸಿಗ್ತದಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಅದರದ್ದೆಲ್ಲ ಅದರೊಳಗೆ ಅದು ಸಿಗ್ತದೆ. ಅದು ಏನು ಒಟ್ಟ ಸುಡ್ಲಾರ್ದ ಎಷ್ಟು ಏನು ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಬೆಳೀತದಲ್ಲ ಒಟ್ಟ ಸುಡ್ಲಾರ್ದ ಅದು ಹೆಚ್ಚಾನೆಚ್ಚು ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರ್ತದೆ ಅಲ್ಲೇ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದು ಮತ್ತೆ ಹೆಚ್ಚು ಉತ್ಪನ್ನ ಕೊಡ್ತದೆ. और जो कुछ फसल के नीचे जड़ रह जाती है उसको भी छोटा पीस करके डालना. ಪ್ರತಿಯೊಂದು ಈಗ ಬೆಳೆಗಳ ಗಡ್ಡೆ ಇರ್ತಾವ ಆ ಗಡ್ಡೆಗಳು ಅವು ಕೂಡ ತೆಗೆಯಲಾರ್ದೆ ಅದನ್ನು ತುಕಡಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಅದರೊಳಗೆ ಸೇರಿಸಿದ್ರೆ ಅದ್ರ ಕೂಡ ಹೆಚ್ಚು. ಯಾಕಂದ್ರೆ ಭೂಮಿ ಒಳಗಿಂದ ಇದು ಏನು ಗಡ್ಡೆ ಇರ್ತದಲ್ಲ ಆ ಗಡ್ಡೆ ಒಳಗೆ ನೈಟ್ರೋಜನ್ ಫಾಸ್ಫರೇಟು ಏನಾದ್ರು ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಏನೇನು ಬೇಕಾಗಿರ್ತದೆ ಅದು ಹೆಚ್ಚು ಪ್ರಮಾಣದಾಗ ಬರ್ತಾವೆ. ಅದ್ರ ಸಲ ಹೊರಗಿಂದ ಏನು ತರೋದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿಂದಲೇ ತರೋದು ಅಲ್ಲಿಂದಲೇ ಬೆಳಿಬೋದು. ಮತ್ತೇನಿದ್ರೆ ಇಲ್ಲ ನೀವು ಇದು ಜನರಿಗೆ ಇದು ಹುಚ್ಚು ಕಲ್ಪನಾ ಅದ. ಭೂಮಿ ಸ್ವಚ್ಛ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀರಲ್ಲ, ಭೂಮಿ ಸ್ವಚ್ಛ ಇರಬಾರ್ದು. ಎಷ್ಟು ಭೂಮಿ ಹೊಲಸಿರ್ತದೆ ಹೋಗಿ ಹಾಕುತ್ತೆ. घर स्वच्छ रहना, भूमि स्वच्छ नहीं. घर ಸ್ವಚ್ಛ ರಕ್ಕೋ ಅಂದ್ರೆ ಮನೆ ಸ್ವಚ್ಛ ಇಡ್ರಿ, ಆದ್ರೆ ಭೂಮಿ ಸ್ವಚ್ಛ ಇಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಭೂಮಿ ಎಷ್ಟು ಕೊಳಿಸ್ತಿದೆ, ಎಷ್ಟು ಹುಲ್ಲು ಏನ್ ಸಿಗ್ತದೆ ಬರೀ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಕಟ್ಟಿಗೆ ಆಮೇಲೆ ಕಲ್ಲು ಇವು ಬಿಟ್ಟು ಉಳ್ಕಿದ ಏನ್ ಸಿಗ್ತದಲ್ಲ ಅದ್ರಿಂದ ಯಾವ್ದು ಏನು ಕೊಳಿತದಲ್ಲ ಎಲ್ಲ ಅದ್ರ ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಬೆಳಿಬೇಕು. ಹಾ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಭೂಮಿ ಒಳಗೆ ನೀವು ಕೊಳಿಸ್ತೀರಿ. ಈ ಉದಾಹರಣೆ ಒಳಗೆ ನಾವು ಕುಂಬೋಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಊರೊಳಗ ಆ ಊರೊಳಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಒಬ್ಬ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲ ಏನ್ ತಂದು ಕೊಟ್ಟದ್ರೊಳಗೆ ಹಾಕೋದು ಏನು ಮಾಡ್ಲಿ. ಆದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಹೊಲದೊಳಗ ಏನು ಯೂರಿಯಾ DAP ಹಾಕ್ತಿದ್ರು. ಅವು ಇವ್ರ ಹೊಲದೊಳಗ ಇವರೆಲ್ಲ ಕೊಳಿಸೋದ್ರಿಂದ ಅದೇನ್ ಮಣ್ಣು ಮಾವ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಿತ್ತಲ್ಲ ರೋಗ ಎಲ್ಲರ ಹೊಲದಾಗ ಬಂದಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ಹೊಲದಾಗ ಮಾವ ಬಂದಿದ್ದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾವ ರೋಗ ಏನದಲ್ಲ ಒಟ್ಟ ಬರ್ಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾರು ಅವ್ರು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದ್ರು, ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಬಂದು ಅವ್ರ ಹೊಲದವ್ರು ಬಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಂಡು ಹಿಡಿದ್ರು ಆ ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಏನೇನು ಕೊಳ್ತದಲ್ಲ ಆ ಕೊಳದ ಹುಳುಗಳು ಅಥವಾ ಏನ್ ಜೀವ ಜಂತುಗಳು ಏನು ಬೆಳಿತಾವ ಆ ಜೀವ ಜಂತುಗಳಿಂದ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಪೋಷಣ ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚು ಬಂದ್ಬಿಡ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಬೆಳೆಗೆ ಯಾವುದೋ ಕ್ರಿಮಿಕೀಟಗಳು ಬರ್ಲಾರ್ದಂಗೆ ಅದಕ್ಕೆ ಹೊಡೆದಾಡೋ ತಾಕತ್ ಬಂತು. ಅದ್ರ ಸಲ ಅವ್ರು ಯಾವ ಬರ್ಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಪಕ್ಕದ ಹೊಲದೊಳಗೆ ಏನಿತ್ತಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಪೂರ ಕಾಬೀಜ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿತ್ತು ಎಲ್ಲರ ಹೊಲದೊಳಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ನಾವು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ಲಾರ್ದೆ ಹೆಚ್ಚಾನೆಚ್ಚು ಏನು ಹೊಲದೊಳಗೆ ಎಷ್ಟು ಹೊಲಸು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಹೊಲಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಚಲೋ ಬೆಳಿತದೆ. ಈಗ ನಾವು ಆ ದ್ರಾಕ್ಷಿಗೆ ಬಹಳ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಫಾರ್ಮುಲಾ ನಡೀತಿದೆ. ಇದೇ ನಡೀತದೆ ಸೇಮ್ ಫಾರ್ಮುಲಾ. ಆದ್ರೆ ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು 15 ದಿವಸಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ 10 ದಿವಸಕ್ಕೆ ಮಾಡ್ರಿ. ಏನ್ 15 ದಿವಸ ಅದಲ್ಲ 15 ದಿವಸ ಮಾಡ್ಲಾರ್ದು 10 ದಿವಸ ಮಾಡಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ತಿಂಗಳದಾಗ 3 ದಿವಸ ಮಾಡಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ರಾಕ್ಷಿ ಸಲುವಾಗಿ. ಆದ್ರೆ ಇದು ಬಿಜಾಪುರ ಹತ್ರ ಒಬ್ರು ಮಾಡಿ ನೋಡ್ಯಾರ. ಆದ್ರೆ ಮೊದಲೇ ವರ್ಷ ಅವ್ರಿಗೆ ಬೆಳೆ ಇದು ಬರ್ಲಿಲ್ಲ. ಬಿಜಾಪುರ ಹತ್ರ ಹೆಬ್ಬಾಳ ಅಂತ ಊರದ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಮಾಡ್ಯಾರ. ಆದ್ರೆ ಮಾಡಿದ್ರು ಮೊದಲೇ ವರ್ಷ ಅವರು ಕಠೋರ ಇದು ಮಾಡೇ ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು. ಒಟ್ಟದ್ರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಇದು ಸರ್ಕಾರಿ ಗೊಬ್ಬರ ಸರ್ಕಾರಿ ಎಣ್ಣೆ ಸಿಂಪಡಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆಮೇಲೆ ಒಂದ್ ವರ್ಷ ಏನು ಅವ್ರು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ಕೊಳ್ಳಿ ಏನಾಯ್ತು, ಮೊದಲೇ ವರ್ಷ ಅವ್ರಿಗೆ ಬೆಳೆ ಹೆಚ್ಚು ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಬಹಳ ಲಾಸ್ ಆದ್ರು. ಆದ್ರೂ ಅವ್ರು ಧೈರ್ಯ ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ 2ನೇ ವರ್ಷ ಮಾಡಿದ್ರು. 2ನೇ ವರ್ಷ ಮಾಡಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಡೆವಲಪ್ ಆಯ್ತು. 3ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಏನು 2 ವರ್ಷ ಏನು ಬರ್ಲಿಲ್ಲಲ್ಲ ಅದ್ರ 3 ಪಟ್ಟು ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಮಾರ್ಕೆಟ್ನೊಳಗೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಯಾವಾಗ ಹೊರಗೆ ಬಂತಲ್ಲ ಆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬಂದ್ರ ಹೊರಗಿನ ಮಾರ್ಕೆಟ್ನ ದ್ರಾಕ್ಷಿ 3ನೇ ದಿವಸಕ್ಕೆ 2ನೇ ದಿವಸಕ್ಕೆ ಕೆಡಾಕಿತ್ತು. ಇವ್ರು 8 ದಿವಸ ಕೆಡಲಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಇವ್ರು 15 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಮಾರಿದ್ರು, 25 ರೂಪಾಯಿ 30 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಮಾರಿದ್ರು. ಮುಂದೆ ಅದ್ರದ್ದು ಏನದಲ್ಲ ಯಾವುದೋ ಈಗ ಅವು ಕೇಳಿದ್ರೆ ಎಮ್ಮಿ ಸೆಗಣಿ ಹಿಡಿದ್ರೆ ಎಮ್ಮಿ ಸೆಗಣಿ ಒಳಗೆ ಏನ್ ಇರ್ತದಂದ್ರೆ ಈಗ ನೀವು ಅಕಸ್ಮಾತ್ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ, ಎಮ್ಮಿ ಸೆಗಣಿನ ಒಂದು ಕೂಡಿಡ್ರಿ, ಆಮೇಲೆ ಆಕಾಶ ಕೂಡ್ರಿ. ಎಮ್ಮಿ ಸೆಗಣಿ 2 ದಿವಸ 3ನೇ ದಿವಸ ಹೋದ್ ನೋಡ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಬಿದ್ದಲ್ಲಿ ಅದು ಹುಳ ಎಲ್ಲ ಅದು ಹಾಳಾಗಿರ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಆಕಳ ಗೊಬ್ಬರ ಏನದಲ್ಲ ಅದು ಹಂಗ ಇರ್ತದೆ. ಅದ್ರೊಳಗ ಬಹಳ ತಾಕತ್ತದ ಆಕಳ ಸೆಗಣಿ ಒಳಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಆಕಳ ಸೆಗಣಿನ ಯಾಕೆ ಹೆಚ್ಚು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಉಳ್ಕಿದ ಯಾವ್ದು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರದ್ದು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದ್ರೆ ಹೆಚ್ಚು ಲಘು ತಾಕತ್ ಕೊಡ್ತದೆ. ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತದ ಆಕಳ ಸೆಗಣಿ ಅಥವಾ ಎತ್ತಿನ ಸೆಗಣಿ 8 ತಿಂಗಳಾನೆಟ್ಲೆ ಹಂಗ ಬಿದ್ದಿರ್ತದ, ಅದಕ್ಕೇನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅದ ನೀವು ಇದ್ರ ಮೇಲೆ ನೋಡ್ರಿ ಎಮ್ಮಿ ಸೆಗಣಿ ನಾಳೆ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಸಿಗುದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಏನೋ ಅಲ್ಲಿ ಹುಳ ತಿಂದೆಲ್ಲ ಕಲಾಸ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ. ಅದ್ರ ಸಲ ಆಕಳ ಸೆಗಣಿ ಬಹಳ ಉಪಯುಕ್ತದ. ಮತ್ತೆ ಆಕಳ ಗೋಮೂತ್ರದೊಳಗೆ ಎಲ್ಲಾ ಅದ್ರೊಳಗೆ ಎಮ್ಮಿದು ನಡೀತದ ಹೊಲಕ್ಕೆ ನಡೀದಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅದರಷ್ಟು ತಾಕತ್ ಇದಕ್ಕೆ ಇರೋದಿಲ್ಲ. अभी उनको पूछे कौन कौन करेंगे ये काम. अभी ये ಈಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಈಗ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ಈಗ ಮೇಲೆ ಹೋದ್ ಕೂಡಲೇ ಮಾಡಕ್ ಯಾರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
5 लोग करेंगे। इसके बारे में गैट के बारे में बताना चाहिए, क्यों ऐसा क्यों करना चाहिए? ಎರಡನೇ ಮಾತ್ರ ಏನಂದ್ರೆ ಈಗ ಅದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈಗ ಇನ್ ಮ್ಯಾನ್ ರೈತರು ಈಗ ಸದ್ಯ ಏನಂದ್ರೆ ಗ್ಯಾಟ್ ಕರಾರ್ ಹೊಸ ಕರಾರ್ ಬಂದದ, ಆ ಕರಾರದೊಳಗೆ ರೈತರು ಉಳಿದಿಲ್ಲ ಇನ್ ಮೇಲೆ. ಎಲ್ಲರೂ ರೈತರ ಒಬ್ಬರೇ ಅಲ್ಲ, ರೈತರು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಎಲ್ಲರೂ ಸಾಯ್ತಾರ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇದು ಮಾಹಿತಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಈಗ ಅದ್ರ ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ರೈತ ಸಾಯ್ತಾನ ಅನ್ನೋದು ಇದನ್ನ ನಾವು ಉಪಯೋಗ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮುಂದೆ ಮಾಹಿತಿ ಹೇಳ್ತಾರೆ. उनको बात पूरी समझ में आई? समझ मैं अभी आपको एक इसमें और छोटा सा माहिती देता हूं। सपोज आपका कोई आपके पास ऐसा झाड़ है, कोई ऐसा ट्री है जिसमें कुछ फल नहीं आता। उदाहरण के लिए आप उसको बहुत कोशिश करते हैं, यूरिया, डीएपी, सुपर फॉस्फेट सभी देते हैं, लेकिन फल नहीं आता, फ्रूट्स नहीं आता। ऐसा बहुत बार होता है। तो क्या करना? उसका तो बहुत सरल परिहार मैं आपको बताता हूं। मैं 4 वर्ष ಮುಂಚೆ गोवा गया, गोवा पणजी में ಒಂದು एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी, इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च, वहां मुझे मेरा उपन्यास था WTO एग्रीमेंट, गैट करार का उपन्यास। तो यूनिवर्सिटी का डायरेक्टर तो मुझे प्रश्न किया, हमारा तो यूनिवर्सिटी में 4 ನೂರು ಎಳ್ನೀರು ಗಿಡ, 4 ನೂರು, लेकिन फल तो नहीं आता, एक भी फल नहीं आता। 4 ನೂರು ಎಳ್ನೀರು ಗಿಡ, फल नहीं आता। मैं उसको बोला आप तो एग्रीकल्चर डायरेक्टर है, ये प्रश्न मुझे क्यों पूछ रहा है? तो वो कहता है नहीं, हमारा प्रॉब्लम आपको माहिती नहीं। तो मैंने कहा मुझे आप जरा दिखाओ। तो मैं वहां देखने के लिए गया। तो वो क्या किया था, अभी गोवा ना पणजी, वहां तो ह्यूमिडिटी बहुत जास्ती है। तो ह्यूमिडिटी जास्ती जहां होता है वहां नीर जास्ती नहीं देना। वो क्या किया था, वो सभी एळनीर गिड़ा को वो ड्रिप इरिगेशन लगाया, ड्रिप इरिगेशन, और 24 आवर्स नीर उसमें सप्लाई करता है। मैं उसको बोला ये बंद करो, इसका आवश्यकता नहीं है। कारण क्या है? कारण यह है कि जो एरिया में बहुत ज्यादा ह्यूमिडिटी होता है, नमी होता है, वहां जास्ती नीर देना नहीं, आवश्यकता नहीं। वो बंद किया। फिर मैं उसको बोला ये जो एळनीर गिड़ा है इसका चारों ओर 1 फीट बाई 1 फीट, 1 फीट डीप, 1 फीट विड्थ का वो खड्डा खोदना चारों तरफ ऐसे ऐसे, और उसमें हसू संगणी, हसू मूत्र, बल्ला, उद्दिन बीड़ पाउडर, नीर मिक्स करके भरना, और उसमें जो बेविन येले है, इक्की येले है, वो भी भरना सेम ऐसे, और एवरी 15th डे भरना। उसका ऊपर मिट्टी डालना। फिर ऐसा वो स्टार्ट किया। 2 वर्ष नंतर मैं फिर गया वहां पे। मैं अभी उसको पूछा अभी क्या हुआ? वो बोलता अभी बहुत फल आता है। कितना फल आता है? एक वृक्ष को 200 एळनीर तो आया, एक वृक्ष को, और पहले वहां कुछ भी फल नहीं आता। मैं उसको बोला तुमको माहिती हुआ प्रॉब्लम क्या था? उसने कहा हाँ, प्रॉब्लम का मुझे माहिती हुआ। कोई भी वृक्ष को फल आने के लिए उसको पोषक तत्व का आवश्यकता होता है। शरीर को कोई भी कार्य करने के लिए ऊर्जा का आवश्यकता होता है, ऐसे वृक्ष को भी होता है। उसका पोषक तत्व जो है वो वही है जो भूमि से उत्पन्न होता है। तो वो भूमि से जो उत्पन्न है वो तो उसमें डालता नहीं, और वो पता नहीं क्या क्या डालता है, यूरिया, डीएपी, वो भूमि से उत्पन्न नहीं होता। यूरिया, डीएपी फैक्ट्री में उत्पन्न होता है। तो जब भी भूमि से उत्पन्न पोषक तत्व भूमि को मिलेगा, भूमि का ताकत जास्ती होगा, तो फल अच्छा आएगा। अभी ये साल उसको 450 एळनीर आया, 1 वृक्ष को, इतना जास्ती आया। तो आपका कभी भी ऐसा कोई प्रॉब्लम हो
कि आपका कोई वृक्ष को फ्रूट्स नहीं आता, सपोज मैंगो ट्री है, आपका लेमन ट्री